Hello students, today we are studying the structure of nucleic acid. In last video we studied the formation of nucleotides, means how nucleotides are formed. Then we see the structure of nucleotide also. Now we study the structure of nucleic acid. न्यूक्लिक ॲसिड आणि ॲसिड म्हणजेच काय, DNA आणि RNA हे न्यूक्लियोटाइड्सचे काय आहेत, पॉलिमर आहेत. पॉलिमर म्हणजे काय, तर यामध्ये DNA किंवा RNA मध्ये अनेक न्यूक्लिक ॲसिड एकमेकांना काय झालेले आहे, लिंक झालेले असतात, तर त्यालाच म्हणतो आपण पॉलिमर. मग हे आपल्याला मागच्या काही अभ्यासामधून लक्षात आलं आहे. त्यानंतर हे पॉलिमर DNA आणि RNA हे जे न्यूक्लियोटाइड्सचे पॉलिमर आहेत ते कसे फॉर्म होतात, तर आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियोटाइड्समध्ये काय आहे, 3 कंपोनंट्स असतात. कोणते, एक असतो मोनोसॅकराइड युनिट म्हणजे शुगर, त्यानंतर असतो एक नायट्रोजन कंटेनिंग बेस आणि नंतर असतं फॉस्फेट ग्रुप. मग ह्या 3 ग्रुपपासून, या 3 कंपोनंटपासूनच काय झालेलं आहे तयार, न्यूक्लियोटाइड्स तयार झालेलं आहे. त्यात आपल्याला स्ट्रक्चर पण आपण बघितलं होतं. मग यामध्ये हा एक न्यूक्लियोटाइड झाला, 3 ग्रुप असणारा. मग ह्या एका न्यूक्लियोटाइडला दुसरा न्यूक्लियोटाइड, तिसऱ्या न्यूक्लियोटाइडला चौथा न्यूक्लियोटाइड, असं एक एक न्यूक्लियोटाइड काय होतात, असंख्य नंबर म्हणजे हजारापेक्षा वरती इन्फिनाइट नंबर जेव्हा जॉईन होतात तेव्हा काय बनतं, त्याला म्हणतो आपण पॉलिमर. मग हे जॉईन होण्याची पण काय असते, एक विशिष्ट पद्धत असते. मग कसे जॉईन होतात ते कसे जॉईन होतील, जॉईनिंग द थर्ड hydroxyl group of one nucleotide with the 5th position phosphate of the another nucleotide. म्हणजेच थर्ड पोझिशनला आपल्याला माहिती आहे की यामध्ये सुक्रोज, रायबोज शुगर, मोनोसॅकराइड जे आहे ते रायबोज शुगर असतं आणि मग ही रायबोज शुगर ही रिंग स्ट्रक्चरमध्ये असते. तर थर्ड ग्रुपवर जो हायड्रॉक्झिल ग्रुप असेल त्याला 5th पोझिशनचा फॉस्फेट ऑफ अनादर न्यूक्लियोटाइड, एका न्यूक्लियोटाइडचा थर्ड पोझिशनमधला हायड्रॉक्झिल ग्रुपला दुसऱ्या न्यूक्लियोटाइडचा 5th पोझिशनचा फॉस्फेट ग्रुप काय होतो, जॉईन होतो. 2 एंड्स ऑफ द पॉलिन्यूक्लियोटाइड्स चेन आर डिस्टिंक्ट फ्रॉम इच अदर. लक्षात आलं. प्रत्येक न्यूक्लियोटाइडमध्ये फॉस्फेट ग्रुप आहे, हायड्रॉक्झिल ग्रुप आहे आणि त्याचबरोबर काय आहे, नायट्रोजन बेस आहे. मग जॉईन होताना कसे जॉईन होतात, एका न्यूक्लियोटाइडच्या थर्ड पोझिशनमधला हायड्रॉक्झिल ग्रुप तर दुसऱ्या न्यूक्लियोटाइडच्या 5th पोझिशनमधला फॉस्फेट ग्रुप यांची काय होते, लिंक तयार होते आणि अशा प्रकारे ही चेन तयार होते. त्याला आपण पॉलिन्यूक्लियोटाइड चेन असे म्हणतो. तर या पॉलिन्यूक्लियोटाइड चेनच्या दोन्ही एंड कशा असतात, फ्री असतात. वन एंड हॅविंग फ्री फॉस्फेट ग्रुप of the 5th position is called 5th end and the other end is 3rd end and has a free hydroxyl group at 3rd position. मग जे 2 फ्री एंड असतात तर एका एंडला 5th पोझिशन फॉस्फेट ग्रुप ओपन असतं, फ्री असतो, तर एका एंडला 3rd पोझिशनला फ्री हायड्रॉक्झिल ग्रुप असतो. आलं लक्षात. द पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड is represented schematically as in figure 14.28 आणि 29 यामध्ये दिलेलं आहे बघा, दिसतंय 14.29, पेज नंबर 317 तुमच्या पुस्तकातून टेक्स्टबुकमधून बघा. 14.27 यामध्ये तुम्हाला पॉलिन्यूक्लियोटाइडचं काय दिसतंय, स्ट्रक्चर दिसतंय. ओके. The primary structure of nucleic acid is the sequence of the nucleotide in it. म्हणजेच न्यूक्लिक ॲसिडचं प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजेच काय आहे, तर सिक्वेन्स आहे कशाची, न्यूक्लियोटाइड्सची. दिस इन टर्न इज डिटरमाइंड बाय द आयडेंटिटी ऑफ द बेस इन द न्यूक्लियोटाइड्स. डिफरंट न्यूक्लिक ॲसिड्स हॅव डिस्टिंक्ट प्रायमरी स्ट्रक्चर. मग न्यूक्लियोटाइड हे प्रायमरी स्ट्रक्चर सगळ्यांचं सारखं राहणार नाही, तर काही न्यूक्लियोटाइड्समध्ये नंबर ऑफ काही पॉलिन्यूक्लियोटाइड्समध्ये नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स कसे राहतील, चेंज राहतील. यानुसार वेगवेगळे काय बनतात, त्यांचे स्ट्रक्चर बनतात. इट इज द सिक्वेन्स ऑफ बेस इन DNA विच कॅरीज द जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिझम.
त्याच्यामुळेच प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या DNA चं स्ट्रक्चर हे कसं असेल, वेगळं असेल. म्हणून आपल्याला प्रत्येक ॲनिमलचं किंवा ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्ये हे कसे दिसून येतात, वेगवेगळे दिसतात. मग याच्यावरून पण आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक व्यक्ती हा सारखा नसतो किंवा प्रत्येक व्यक्तीची शरीराची ठेवण, बोलण्याची पद्धती किंवा त्याचं एकंदरीत पर्सनॅलिटी हे प्रत्येकच मानवाची कशी असते, वेगळी असते. त्याचप्रमाणे आपल्याला ॲनिमल्समध्ये सुद्धा, ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा दिसून येते. तर यावरून काय लक्षात येतं आहे की DNA चं कन्स्ट्रक्शन किंवा DNA चं स्ट्रक्चर प्रत्येक सेलमध्ये किंवा प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये हे कसं असते, वेगवेगळं असते. ते कशावर डिपेंड राहणार मग? अरेंजमेंट ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन द पॉलीन्यूक्लियोटाइड्स. ओके. The polynucleotide chain of nucleic acids are named by the sequence of the base beginning at the fifth end and using the one letter symbol of the base. मग पॉलीन्यूक्लियोटाइडचं नेमिंग कसं करतात, तर फिफ्थ एंडची जी पोझिशन आहे त्यावरून त्याचं काय करतात, नेमिंग करतात. फॉर एक्झाम्पल CATG means there are 4 nucleotides in the segment containing the base cytosine, adenine, thymine and guanine in the identical order from the fifth end. म्हणजे CATG हे प्रत्येक न्यूक्लियोटाइडचा एक अक्षर घेतला जाईल आणि यावरून आपल्याला काय लक्षात येतं, त्यांचं नाव. ओके. मग या काही गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहे. कोणत्या? न्यूक्लिक ॲसिड कंटेन्स अ बॅकबोन कन्सिस्टिंग ऑफ अल्टरनेटिव्ह शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. आपल्याला माहिती आहे की न्यूक्लिक ॲसिडमध्ये 3 कंपोनंट्स आहेत. त्यामध्ये अल्टरनेट काय असतात, शुगर आणि फॉस्फेट ग्रुप असतो. त्याचबरोबर बॅकबोन ऑफ ऑल टाईप ऑफ DNA कंटेन्स द शुगर 2-deoxy D-रायबोज वाईल दॅट ऑफ RNA कंटेन द शुगर D-रायबोज. आपण मागे अभ्यासला आहे की प्रत्येक DNA जी शुगर असेल, शुगर बेस असेल, तो कोणता असतो? DNA 2-deoxy D-रायबोज असतो. तर RNA कोणता असतो? D-रायबोज शुगर असतो. द आयडेंटिटी अँड द सिक्वेन्स ऑफ बेस डिस्टिंग्विश ऑन पॉलीन्यूक्लियोटाइड फ्रॉम द अदर. द पॉलीन्यूक्लियोटाइड्स हॅव द 2 एंड. किती एंड असतात? 2. पहिलं एंड असतं फिफ्थ पोझिशनचं एंड दॅट हॅविंग द फ्री फॉस्फेट ग्रुप आणि नेक्स्ट असतं थर्ड पोझिशनचं एंड, त्यामध्ये काय असतो? फ्री हायड्रॉक्झिल ग्रुप असतो. तर अशा प्रकारे हे कशाचं स्ट्रक्चर असतं? न्यूक्लिक ॲसिडचं. मग काही शास्त्रज्ञांनी अजून या न्यूक्लिक ॲसिडच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केला आणि DNA स्ट्रक्चर हे प्रायमरीली फक्त चेन नसून ते हेलिक्स टाईपचं असतं असंही शोधून काढलं. जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी 1953 असं शोधून काढलं इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपच्या साहाय्याने की DNA स्ट्रक्चर फक्त स्ट्रेट चेन किंवा पॉलिमेरिक स्ट्रेट चेन नसून ते कसं असते, हेलिक्स टाईपचं असते. आता हेलिक्स म्हणजे काय, तर आपण मागच्या याच्यात अभ्यासलेलं आहे प्रोटीन्समध्ये. तर हेलिक्स म्हणजे काय, तर एक काय असतो, सेंटरमध्ये समजा एक इमॅजिनरी ॲक्सिस आपण घेतलं तर त्याला न्यूक्लियोटाइडची चेन, पॉलीन्यूक्लियोटाइडची चेन ही काय झालेली असते, ट्विस्ट झालेली असते, त्याला गुंडाळल्या गेलेली असते. तर ते एक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणतात DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर. ते तुम्हाला पेज नंबर 319 फिगर नंबर 14.30 दाखवलेलं आहे बघा. तिथे काय आहे, एक ॲक्सिस दिलेला आहे आणि या ॲक्सिसवर काय दिलेलं आहे, या ॲक्सिसवर पॉलीन्यूक्लियोटाइडची जी चेन आहे ती काय झालेली आहे, ट्विस्ट झालेली आहे. मग वॉटसन आणि क्रिक मॉडेल यांचे काही सायलेंट फीचर्स आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार की DNA हे डबल हेलिक्स स्ट्रक्चरमध्ये कसं आहे, कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतं, तर ते कोणते आहेत, तर DNA कन्सिस्ट ऑफ 2 पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रँड्स दॅट वाइंड इनटू अ राईट हँडेड डबल हेलिक्स. तर 2 काय आहे इथे, DNA डबल हेलिक्समध्ये पॉलीन्यूक्लियोटाइडच्या 2 स्ट्रिप्स किंवा 2 स्ट्रँड्स ह्या काय असतात, ॲक्सिसला ट्विस्ट झालेल्या असतात. त्याचबरोबर द 2 स्ट्रँड्स रन इन अपोजिट डायरेक्शन
one from the fifth end and to the third end while the other from the third end to the fifth end. तर काय इथे दिलेलं आहे बघा, यामध्ये दिलेलं आहे या स्ट्रक्चरमध्ये दिसतंय, या स्ट्रक्चरमध्ये इथे आहे बघा थर्ड. तुम्ही पुस्तकात बघा, तुम्हाला लक्षात येणार. एक पॉलिन्यूक्लियोटाइडची चेन ट्विस्ट झाली, दोन पॉलिन्यूक्लियोटाइडच्या चेन या सेंटरच्या या ॲक्सिसपासून ट्विस्ट झालेल्या दिसतात आपल्याला. ही एक चेन आणि ही दुसरी चेन. मग यामध्ये एक पॉलिन्यूक्लियोटाइड कुठून स्टार्ट झालेला आहे, थर्डपासून स्टार्ट झालेला आहे, तर एंड कुठे झाला आहे, फिफ्थ पोझिशनला. आणि एक पॉलिन्यूक्लियोटाइडची चेन इथे कुठे स्टार्ट झालेली आहे, फिफ्थ पोझिशनला स्टार्ट झालेली आहे, तर एंड कुठे झालेली आहे, थर्ड पोझिशनला झालेली आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे डबल हेलिक्स स्ट्रक्चर हे कशाचं असतं, DNA असतं. असं कोणी शोधून काढलं, वॉटसन आणि क्रिक यांनी. द शुगर फॉस्फेट बॅग. नेक्स्ट सायलेंट फीचर बघू आपण. The sugar phosphate backbone lies on the outside of the helix and the base lie on the inside perpendicular to the axis of the helix. काय म्हटलेलं आहे यांनी की शुगर आणि फॉस्फेट ग्रुप हे काय आहे, हेलिक्सच्या आउटसाईड आहे, तर तो जो बेस आहे तो कुठे आहे, इनसाईडला आहे. द डबल हेलिक्स इज स्टॅबिलाइज बाय हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द बेस ऑफ द टू DNA strands. These give rise to a ladder-like structure of DNA double helix. लॅडर म्हणजे पायऱ्यांसारखं, शिडीसारखं. शिडीसारखं स्ट्रक्चर काय झालेलं आहे, फॉर्म झालेलं आहे. कशामुळे, तर दोन पॉलिन्यूक्लियोटाइडचे जे इथे यांच्यामध्ये काय तयार झालेलं आहे, हायड्रोजन बॉन्डिंग तयार झालेलं आहे. आणि हे हायड्रोजन बॉन्डिंग हे दिसताना कसं दिसतं आहे आपल्याला, लॅडरसारखं म्हणजे पायऱ्यांसारखं. ओके. यामुळे इथे काय झालेलं आहे, डबल हेलिक्स तयार झालेला आहे. ॲडिनिन ऑलवेज फ्रॉम 2 हायड्रोजन बॉन्ड विथ थायमिन अँड ग्वानिन फॉर्म्स 3 हायड्रोजन बॉन्ड्स विथ सायटोसिन. दस AT and CG आर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर अँड द 2 स्ट्रँड्स ऑफ द डबल हेलिक्स आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. दोन्ही स्ट्रँड्स हे कसे असतात, एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात. म्हणजेच इट मे बी नोटेड दॅट RNA एक्झिस्ट ॲज अ सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर. तर जसं डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे कोणाचं असतं, DNAचं, आणि RNA हा कसा असतो, सिंगल स्टँड स्ट्रक्चर असतं. तर अशा प्रकारे आपण कशाचा अभ्यास केला, न्यूक्लिक ॲसिड्स, त्याचबरोबर DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर. ओके. या स्ट्रक्चरची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, ड्रॉ करून बघायचं आहे. त्याचबरोबर फिगर नंबर 14.29मध्ये पॉलिन्यूक्लियोटाइड्सचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला ड्रॉ करून प्रॅक्टिस करायची आहे. ओके. थँक्यू.